धाम येत असताना पहिल्या चेंडूवरती स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना प्रमोद सोरकाते लेफ्टी बॅटर मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग साकारली याच फलंदाजाने. ओ मिस टाइम आहे, मिस टाइम आहे. कोण टिपणार, कोण टिपणार. लहान मुलगा आला आणि अखेरकार स्किड झाले फलंदाज. 3 मिळाल्यात, 4 मिळतील का. आणि ते 4 का 4 धावा धावून एकवटल्या. कॅच फॉर फार इम्पॉर्टंट होता. खेळाडू होते त्या ठिकाणी. दर्श पाटील होते. छेल टिपण्याचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केला. एक छोटा मुलगा होता मैदानामध्ये, मात्र त्याच्या हातातून चेंडू निसटला. 2 फिल्डर आले, त्यांनाही अडवता आलं नाहीये. अगदी बाउंड्री लाईन वरती चेंडू गेला तोपर्यंत 3 धाबा 4 धाबा एकवटल्या. धावसंख्या 5 च्या घरात. रिवर्स फटका चांगला आहे. आणखीन एक चौकार पहा मिळतोय तुम्हाला. तिसरा चौकार आला तर संदीप दादा मडवी यांच्या वतीने 1000 आहेत. हो या ठिकाणी हो चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग करत असताना 4 धाबा वाचवल्यात. 4 धाबा वाचवल्या. खरोखरच अगदी चांगलं फिल्डिंग केलं. दर्श पुन्हा एकदा चांगला फटका. कबसला फिल्डर आहेत, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, नकार दिला जातो. एकेरी धाव मिळाली. 5 बॉल धावा झाल्या त्या 10 धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात तुम्हाला. पुन्हा एकदा टॅप केलं जातोय चेंडू पॉइंटच्या दिशेला. 2 फिल्डर धावतात. आउटफील्ड फास्ट आहे. अखेरकार चेंडूला रोखलोय तोपर्यंत 3 धावा. वॉटर रनिंग, वॉटर रनिंग, जबरदस्त. फिल्डिंग सुद्धा तेवढंच चांगलं झालं, मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं होतं. ताळमेळ चांगला. यस नो करीत 3 धाबा एकवटल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात बिनबाद 13. गोलंदाज हर्षल तांडेल. पहिलाच बॉल लेग स्टंपला होता.
फुल टॉस, फटका पसला डीप मिड विकेटला. फिल्डर उपस्थित आहेत. टिपला झेल. संपलाय तो मात्र फलंदाज सुमित राणेचा खेळ. खेळाडू आहे. 13 धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. फुलटॉस बॉल होता. खरं तर चौकार षटकार येणं अपेक्षित असतं, मात्र व्यवस्थित बॅटवरती हँडल झालं नाहीये. फलंदाज तुम्ही सुद्धा जरा लवकर चला, जास्त वेळ नाही करायचा, अशा आयोजन कमिटीच्या सूचना येतात सातत्याने. अडीगडी पाहतो, एज लागला, चेंडू पाठीमागे, तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे. प्रमोद सोरकाते ज्याच्या बॅटमधून 2 लागोपाठ चौकार आले, तो अद्याप खेळत असताना मैदानावरती पाहा मिळतोय. लेफ्टी रायटी हा त्यामुळे फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातोय. बिग हिट केलाय, बॉल हवेतून गेलाय गेलाय, जाता जाता जाऊन देईल 6 धावा. षटकार. आता सुद्धा तशीच सुरुवात करून देत असताना फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतोय संघ. बेतवडे बी दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. येथून संधी आहे त्यांना पुढे सरकण्याची. या ठिकाणी पाहतोय अगदी चेंडू हलकसा अपील केलं होतं. षटकारानंतर डॉट बॉल. फटका चांगला येते सुद्धा स्क्रीनच्या वरून. षटकार, बिग हिट. चला आता नवीन 2 ओव्हरचा केस समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या एकूण 26. 2 चेंडू मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार पाहिले आपण.
तिसरं षटक. गोलंदाज प्रचित आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. 26 धाबा आल्यात 2 ओव्हरला. प्रमोदने चांगली बॅटिंग केली आहे. तर आता निश्चित धाबा बडबायचे आहेत त्यांना, कारण आता प्रमोदच्या बॅटमधून सातत्याने धाबा येत असताना पाहिलं आपण. 26 धाबा झाल्या स्कोरबोर्डवरती. प्रचितला पाहतोय आपण. बेतवडे बीच्या वतीने तिसरं षटक. टॅप केला जातो या ठिकाणी. फिल्डिंग चांगलं झालंय. काही धाबा वाचवल्यात. स्वतःला झोकून दिलं. स्किट झाले त्या ठिकाणी, पडले आणि पुन्हा एकदा उठून तयार झाले. त्यामुळे एकच धाव मिळाली. पुन्हा एकदा चांगला बॉल होता या ठिकाणी. जबरदस्त चेंडू फेकलाय. जागा बनवून खेळायचं होतं प्रमोदला. सुरुवातीला पडके आले. आत्ता मात्र पुन्हा एकदा त्या चपळाईने खेळायचं असताना चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे. अगदी डोक्यावरती चेंडू थोडासा आदळतोय. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये पहा मिळतोय, मात्र इथे मिस टाइम आहे. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर खाली आल्या. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. टीम भाल बी. आलाय ओव्हर मध्ये पहा मिळतं तुम्हाला. विकेट केला जातोय. पुन्हा बॉल हवेत आहे. पुन्हा फिल्डर झेल खाली. झेल टिपला जातोय. लागोपाठचे 2 विकेट आल्यात. फलंदाज बाद. या ओव्हर मध्ये 2 विकेट गेले. एक चेंडू डॉट. त्याच्यामध्ये सुद्धा बिग हिट. बॉल हवेत आहे, मात्र टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. षटकार. विकेट आली. त्यानंतर षटकार आला शेवटच्या बॉलवरती.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 विकेट आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा स्कोरबोर्ड वरती. तेहतीस धाबा आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या बेतवडे टीम. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. चला टॉस साठी या नेवाली आणि कोणी बी. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. चला शेवटचं षटक. विष्णू पाटील शेवटचं षटक. स्पिन गोलंदाज. पहिलाच बॉल बाहेर निघालाय. पडल्यानंतर टप्पा डॉट. पहिला चेंडू डॉट आलाय. हो पुन्हा एकदा एज अँड टेकन बॅटर बाद. चला चला नेक्स्ट बॅट. ऑन स्क्रीन. हो पटका स्विच इट. चौकार. 4 धावा आल्या आल्यास मात्र गणेश मात्रेच्या बॅट मधून चौकार. लय भारी. धावा झाल्या 37-37. धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. कुठे फिल्डिंग लावायची आणि काय करायचं. शेवटचं षटक. हो या ठिकाणी दांडी गुल झाली आहे. जागा बनवायचं होतं खरं तर गणेश मात्रेला. फलंदाज बाद. दोन्ही टीम नेबाले आणि कोणी याच्यामध्ये टॉस होईल. चेंडू शिल्लक आहेत ते ओव्हरमध्ये 2 टू गो. 2 चेंडूंचा के बाकी. एक चौकार जरी आला तरी विकेट मिळाली. पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी. विष्णू पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. अद्यापर्यंत धावा आल्या त्या ओव्हरमध्ये फक्त 4. चौकार तो सुद्धा. चेंडू डॉट आल्या सातत्याने.
लेग स्टंप निघून गेलाय. चेंडू डॉट. फक्त 4चं षटक आलं. इनिंग समाप्त झाली आहे. पहिल्या सत्राचा केस संपलाय. धावा झाल्यात एकूण 37 आणि 38ची गरज आहे बेतवडे टीमला. चला टॉस अडूयात. टॉस करू आपण. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस क्या जाईल. चला आमचे सरपंच साहेब रविशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. खुणे आणि नेबाली. हेड आणि टेल आहे. हेड असा कॉल आहे. टेल आलाय. टेल. कोणी संघ टॉस जिंकलाय. फक्त निर्णय बॅटिंग. ओके बॅटिंग करणार आहेत ते. कोणी संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय. पाहूया या मॅचमध्ये काय होते. खेळाचं पहिलं सत्र संपलं. जेथे धाबा बनवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना भाल बी या संघाने धाबा बनवल्या 37-38चं टार्गेट या मॅचमध्ये. मात्र या धाबा चेज होतील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला खेळाच्या उत्तरार्धामध्ये मिळेल. जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील प्रथमेश ठाकूर सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तोपर्यंत जाऊया डीजे गणेश. क्रिकेट संघ पागड्याचा पाडा अमोल फराड, सागर फराड आणि त्यांच्या विरोधामध्ये बायकरमॅन आशिष म्हात्रे यांचा करड संघ आपल्याला पाहायला मिळेल. उद्या देखील जबरदस्त लढती आपल्याला पाहायला मिळतील आणि मला वाटतं नीरज फराड उद्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर मॅचला करूया सुरुवात. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट आहे 38 आणि मजा येईल या मॅच मध्ये. त्यामध्ये येईल मात्र शंका नाहीये कारण लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या चरणापर्यंत रंगताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात. वेलकम एव्हरीवन. स्वागत आहे पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं SP ग्रुप ट्रॉफी 2026 पहिली रात्र या स्पर्धेची. आज पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर लेग स्टंप सोडून व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. अतिरिक्त धाव आणि पहिली धाव पटलावरती अंकित केली जाते. नेक्स्ट मॅच एका बाजूला परी 11 जयबोले क्रिकेट संघ निवाळी ज्यांनी एक चित्तथरारक विजय मिळवलाय आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ एलेक्स 11 खोनी ब
त्यांनी देखील आपण पाहिलं तर लो स्कोरिंगच्या मॅचला अगदी जबरदस्त रंगवलं. अंतारलीचं कौतुक आहे, ऑस्ट्रेलियाचं देखील कौतुक आहे, ज्या दोन्ही संघांनी लो टोटल मुकाबले, लो टोटल मॅचेस शेवटच्या चरणापर्यंत रंगवत असताना प्रेक्षकांना मात्र आनंद मिळाला त्या दोन्ही मॅचेसमध्ये. ही मॅच देखील तशी आपल्याला पाहायला मिळेल का, हे इंटरेस्टिंग असणार आहे जाणून घेणं. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त धाव आणि त्यानंतर मात्र एक धाव धावपटलावरती अंकित केली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक पहिलं. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. विनोद मडवीचा हा बॉल. डॉट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. वॉलेट डिलिव्हरी चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. टार्गेट जरूर आपण पाहिलं तर फक्त 37 आहे, 38 आहे, पण पाठलाग करताना गमछा होऊ शकते जर अशी गोलंदाजी चांगली होत राहिली तर. ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय. बॉलवरती नजर नव्हती. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल आणि फिल्डर मध्ये जणू काही तो चेस होता आणि अखेर फिल्डरने तो चेस जिंकला. एक धाव आपल्या संघासाठी वाचवली आणि 3 धावा तिथे अंकित केल्या जात आहेत. 3 धावसंख्या पुढे टोटल आली आता 4 वरती. 4 रन्स ऑन बोर्ड. SP ट्रॉफीचा तुम्ही आनंद घेतात तर रार क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. मोस्ट प्रेस्टिजियस टुर्नामेंट ऑफ श्री मलंगड. मलंगड बेल्ट मधील सर्वाधिक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि सातत्य राखलेली परंपरेची ही स्पर्धा आपण पाहत आहोत. गोलंदाज तयार. आडवा बॅटनं ऑन साइडला शॉट पूल करण्याचा प्रयत्न होता. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल पंचांनी दिलाय. फर्स्ट बाउन्स, 1 फॉर दी ओव्हर कॉल दिला गेलाय. हाफ ट्रॅकर होता, मागे टप्पा ठेवला गेला. आडव्या बॅटनं ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. भारतीय संघानं घाशा गुंडाळलाय. पाकिस्तान खरं तर आज अभिषेक शर्माची बॅट बोलली नाही, पण स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट ईशान किशननं काय कमालीची फलंदाजी केली. त्यामुळे तोंडाने कमी आणि खेळानं उत्तर देणं जास्त गरजेचं असतं. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर वल जज कॅच. विकेटचं पतन. 4 या आकड्यावरती लागत असताना धक्का क्रमांक पहिला. गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे बला. रील्स भरपूर साऱ्या या गाण्यावरती आपण पाहतो, बनत असतात. वेस्ट सावकर पाटण. ओल्ड इज गोल्ड. MTC लाईव्हची संपूर्ण टीम आज अगदी आपण पाहिलं तर ओमचा MTC लाईव्हची संपूर्ण टीम आपण पाहत आहोत. खरं तर आज आतिश पराड त्याच वेळेला नीरज पराडला आपण पाहिलं आणि राहुल, आणि त्याच वेळेला आपण पाहत आहोत यश मुरबाडे. ऑन साइडला खेळला गेला. डबलचा कॉल दिलाय. सिंगल मिळाले. वेगानं धावलेत पण नाही मिळाले अशी कदाचित आणि मिळते. थोडी खराब फिल्डिंग आणि परिणाम एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. डबल कॉल पहिले दिला होता, त्यानंतर नकारार्थी कॉल आला. येस, शॉर्ट रन चेक करायची आहे का? ओके, कन्फर्मेशन.
रन कंप्लीट असेल ही. दोन धावा कंप्लीट आहेत. धावसंख्या 2 ने पुढे आता. टोटल स्कोरबोर्ड वरती 6. दोन रन कंप्लीट म्हणजे नॉट आउटच. दोन रन कंप्लीट म्हणजे शॉटही नाही आणि फलंदाज बादही नाहीये, म्हणून सांगितलं 2 रन कंप्लीट आहेत. धावसंख्या धावफलकावरती 6. एक एक्स्ट्रा एक डॉट, त्यानंतर तिहेरी धाव, मग डॉट, पुन्हा विकेट आणि मग डबल कंप्लीट केली गेली आहे. शेवटचा बॉल. षटक क्रमांक पहिलं युटिलाइज करता आलं नाही, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. हो, चांगला बॉल. टॉस झालाय, गुड लेंथ वरून टेक ऑफ केलं बॉलने थेट विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे चेंडूने उसळी घेतली आणि त्यानंतर निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ झालाय कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लॉस अपॉन विकेट 6 ऑन बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर वाईल चेसिंग 38. आता येणारे बॉल शिल्लक असतील ते या मॅच मध्ये 18 आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी 32 32ची गरज. बारा वाजून गेलेले आहेत, त्यामुळे आता डीजे गणेश देखील रंगात येत आहेत. आता रंगात रंगात आलंय या. चला थोडं फास्ट घ्या. राकेश पाटील मांगरोल यांचा इशारा येतोय, बी फास्ट. कारण एखादा संघ आपण म्हटलं तर त्यांच्या वेळेवरती ते येतात, ते निघून जातात सामना खेळून. समालोचक असतील, पंच असतील, टेक्निकल टीम असेल, स्कोरर्स असतील, प्रत्येकाला निर्धारित वेळ दिलेली आहे, त्यामध्ये येऊन त्यांना काम करून निघायचं. पण मॅनेजमेंटला सगळ्यांच्या पूर्वी 2 तास आधी आणि त्यांच्या 2 तास नंतर इथून निघावं लागतं. त्यामुळे मॅनेजमेंट टीमची सूचना दिलेल्या वेळेवरती सामने खेळणं गरजेचं आहे. काय घडलंय? बेल्सॉप विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतो बाद. क्लीन बोल्ड, त्रिफळाची यश उद्ध्वस्त, दांडी गुल. चला फलंदाज आपण देखील जरा लवकर जा, कारण ज्या प्रकारे फिल्डर्स वरती तो प्रेशर आहे टाइम मॅनेजमेंटचा,
त्याच प्रकारे तुम्हाला देखील अलर्ट आहे, कारण जर का इकडे स्कोररच्या निदर्शनात आलं की फलंदाजांना देखील वेळ लागतोय, तर मात्र लास्ट ओव्हरमध्ये फिल्डर पेनल्टी मिळणार नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत तांडेल दाखल झालाय. रिक्वायर्ड रन रेट तेवढा मोठा नव्हता, पण आता पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 बनल्यात. या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली गोलंदाज गणेशला. सो दॅट्स अ प्रेशर बिल्डअप झालंय. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅरल स्ट्रोक. फिल्डर होते त्याच्या डोक्यावर निघालाय बॉल, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर डिपॉझिट केलाय आणि हा येतोय लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅसिव्ह सिक्सर. धावसंख्येला आकार मिळाला. धावफलक आता येऊन पोहोचलंय 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन बोट. हो, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थेट पुढे टाकलाय. यष्टांच्या वेध घेण्याचा प्रयत्न केला होता, पण लाईन अगदी आपण पाहिली तर थोडीशी दूर ठेवली गेली. 4-5व्या स्टंपवरती टाकण्याचा प्रयत्न होता, दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज रेंज पासनं. वेळ भरपूर होऊन गेला, पण अगदी आपण पाहिलं तर तब्बल 12,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत स्पर्धेचा आनंद घेतलाय. पहिल्याच दिवसात 12,000चा पल्ला ओलांडलाय. येत्या काही दिवसांमध्ये 50,000 1,00,000 पर्यंतचा टप्पा पार पाडू शकते उमसा MTCची टीम. सिंगल इथे दरम्यान प्राप्त केली जाते. सिंगल धावसंख्या पुढे टोटल आता मात्र आपण पाहतो एकंदरीत 13 या आकड्यावरती. सातत्याने आपण पाहिलं तर या स्पर्धेची आज ठाणे रायगडमध्ये चर्चा सुरू आहे, कारण विशेषत्व या स्पर्धेचं आपण पाहिलं तरी सातत्य. प्रत्येकी पर्वामध्ये काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आणि यंदाच्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं तर या ब्युटिफुल ड्रॉपीस लक्ष वेधून घेतात. प्रत्येकाचं ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये फिल्डर धावतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय SP ट्रॉफी ब्रँडेड चौकार. चौकार आलाय. धावसंख्या चौकाराने पुढे आता टोटल 17वर ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. क्रॅकिंग ड्राईव्ह, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, लोअर फुल टॉस, स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. डॉट बॉलची समाप्ती आणि ओव्हरची देखील समाप्ती होते. फार सुंदर टुर्नामेंट अगदी आपण पाहिलं तर रायगड ठाण्याने खरं तर या स्पर्धेची दखल घेतलेली आहे. म्हणून मी सांगतो ना की रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र, असं कुठलं गाव नाही र जिथं साईनाथ पाटीलचं नाव नाही र. कंपॅरिझन आपण पाहू शकता सध्या स्क्रीनवर दाखवले जाते. ज्या 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भाल ब संघाला आपण पाहिलं होतं 26-1. सध्या तरी त्या तुलनेने स्थिती चांगली आहे. बॅटिंग करत असताना भाल ब ची होती पहिल्या डावात, पण आता मात्र या मॅचमध्ये इथून कमबॅक होणं गरजेचं आहे. ते उत्तरार्धामध्ये 37 झालेल्या आहेत. 38चा पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र आपण पाहतो विकेट किपर बॉलला अडवलंय जरूर. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी क्रिकेट संघ LX11 खोनी ब आणि त्यांच्या विरोधामध्ये परी 11 जयबोले नेवाडी. परत यार, यावेळेसचा फटका चांगला आहे.
या फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पेश केला गेला. ज्या प्रकारे एक्झिक्युशनच्या कॉन्फिडन्सने स्ट्रोक खेळला गेला, कॉन्फिडंट दिसत होते बॅटरी स्ट्रोक खेळल्यानंतर, आत्मविश्वास. यावेळेस देखील मोठ्या बॅकलिफ्टनं बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावा फलकात आलेले 23 वरती. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, हे इक्वेशन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 बॉल आणि विजयासाठी आता आपण पाहत आहोत एकंदरीत 15 धावांची गरज आहे. कठीण नाहीये, पण लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या चरणापर्यंत रंगतात. मी यापूर्वी देखील उल्लेख केला. मागील 2 मॅचेस जाऊन बघा. टू क्रशिंग यॉर्कर, क्या बात आहे. काय गोलंदाजी आपण पाहत आहोत. एक डाव तुझा तर दुसरा माझा, बारी बारी सबकी बारी, एक तुम्हारी तो एक हमारी. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, हेच आपल्याला पाहायला मिळतं. शेरा सव्वा शेर, ठोसा ठोसा, ईट का जवाब पत्थर से. 8 बॉल आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हाच तर क्रिकेटचा थरार आहे, हाच तर क्रिकेटचा आनंद आहे, हाच तर दैदिप्यमान 16 क्रिकेटचा आपण एन्जॉय करतोय. आणि ही खासियत आहे या स्पर्धेची. SP ग्रुप ट्रॉफी 2026 पहिल्याच रात्रीमध्ये या मोठमोठ्या उलाढाल होताना आपण पाहत आहोत. थ्रू दी कव्हर, व्हॉट फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. काय तो फटका, काय ते टायमिंग, काय ते गॅप शॉट सिलेक्शन, सगळं ओके मध्ये. 4 27 वर धावफलक आलाय. 7 बॉलांना आता विजयासाठी फक्त 11 धावांची गरज आहे. परत यार ऑन साइडला पुन्हा एकदा फटका फसतोय की काय. फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. खराब फिल्डिंग आणि नतीजा चेंडू सीमारेषा पार. फिल्डिंग झाले खराब, पण आयोजन मात्र स्पर्धेचं दमदार आहे. म्हणून मी सांगितलं ना, काय ते आयोजन, काय ते नियोजन आणि काय ती स्पर्धा, सगळं ओके मध्ये. मी काय म्हणतोय, 'सगळं ओके मध्ये एकदम. क्या बात आहे. डीजे गणेश. धावा झाल्या त्या एकंदरीत 31, करायच्या त्या आता 7 आणि 3 षटकांसाठी तब्बल, जरी आपण रिव्ह्यूचा त्याच वेळेला बॅट्समनचा जरी वेळ बाजूला सारला तरी देखील जवळपास 18 मिनिटांचा वेळ खर्च झालेला आहे. त्यामुळे एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे पंच, म्हणजे बाउंड्री लाईनच्या लगत फक्त 4 खेळाडू असतील. आणि हे सध्या आपण पाहिलं तर कॅल्क्युलेटिव्ह अप्रोचने आपण पाहायला गेलो तर बॅटिंग करत असताना या डावामध्ये बेतवडे संघाच्या फक्त 31 झालेल्या आतापर्यंत. आणि त्याच वेळेला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर भाल ब संघाच्या जवळपास 33 धावा होत्या. शेवटच्या षटकामध्ये एकमेव चौकार आला होता आणि त्यामुळे मात्र धावांची गती मंदावली गेली. आणि कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या कमी धावा या ओव्हरमध्ये आता या दुसऱ्या डावात अंगलटी येतील का ते पाहायचंय. एखादी चूक पुरेशी असते स्पर्धेतून तुम्हाला बाहेर घेऊन जाण्यासाठी, आणि ती चूक कुठे झाली तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं होतं, त्या आल्या नाहीत. आणि आता मात्र डिफेंड करण्यासाठी धावा तुमच्याकडे कमी शिल्लक राहिल्यात. 6 बॉल आणि विजयासाठी या मॅचमध्ये गरज आहे ती 7 धावांची. 6 चेंडू 7 धावांचं इक्वेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघांना फिल्डर पेनल्टी लागली गेली या स्पर्धेमध्ये आणि त्या अनुषंगाने आता नुकसान होईल की नाही हे कळेल आपल्याला. 6 चेंडू सांगून जातील या मॅचचं रिझल्ट का असेल. ओव्हर द विकेट टॉस झालाय. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
सरप्राइझिंग डिलिव्हरी फॉर द बॅट्समन. अचंबित केलं पूर्णपणे फलंदाजाला. आणि आता येणारे 5 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 7 धावांची. 5 चेंडू 7 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना. नो मोर आर्ग्युमेंट प्लीज. टीम बेतवडे आपण आपल्या बॅट्समनला आपल्या जागेवरती येण्याची सूचना करायची आहे, कारण मॅनेजमेंट टीमने आत्ताच माहिती दिली आहे की पंचांचा निर्णय अंतिम आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर वाईड बॉल, कॉट बिहाइंड किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. एकमेव रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल तो वेस्ट आहे नो बॉल आणि रनआउटसाठी. 5 बॉल 7 ची गरज असताना बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर होते, हातातून निसटला होता. हा निसटता झेल ज्या प्रकारे घेतलाय त्या प्रकारे आता निसटता विजय देखील मिळवायचा आहे. तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. बिग विकेट, बिग ब्लो. आणि विजयासाठी मात्र 7 धावांची गरज या मॅच मध्ये. द्वितीय फेरीतील पहिला सामना कोणी विचारही केला नसेल हा सामना इतका रंगेल. जबरदस्त मॅच. अकुट टप्प्याचा बॉल हॅमर केलाय. क्षेत्ररक्षक चुकी घडतीये, चुकीला माफी नाही. झेल ड्रॉप केलाय. मिळालंय जीवनदान आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलता येईल का फलंदाजांना हे पाहायचंय. या मॅच मध्ये धावा मिळाल्या तर एकंदरीत 2 धावफलक आलंय पुढे. करायच्यात 38, झालेल्या आहेत 33. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. रोने के बाद नाही. येस डेफिनेटली गणेश. आता मात्र आपण पाहत आहोत पंचांचा इशारा 1 फॉर दी ओव्हरचा आलेला आहे आणि हृदयाचे ठोके वाढत आहेत. 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज या मॅच मध्ये. रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है और हार कर जीतने का मजा ही कुछ और है. बॉलर तैयार. ओव्हर द विकेट, थ्रू दी कव्हर. फिल्डर आहेत. कॅच सुटलीये. बॉल निघालाय मागे. ना है कुछ परेशानी ना कुछ संघर्ष, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. चौकार. या मॅच मध्ये चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आणि त्या अनुषंगानं ही 1 धाव कंपल्सरी करावी लागेल. व्हॉट अ मॅच. जर का डॉट बॉल आला तर 1 बॉल 1 वरती सामना जाईल. मॅच रंगली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. या मॅच मध्ये थाउजंड्स ऑफ ऍक्शन इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. बॉलर तयार. ऑन साइडला बॉल हवेमध्ये आणि सामना संपलाय. मॅच फिनिश. चौकाराने सामना जिंकलाय टीम